आपण बघत आहात एस9 न्यूज. मित्रहो, गेल्या मागील महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला गेला आणि त्याच्यामध्ये राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ आपल्याला दिसून आली. अनेक पक्षामधून ज्यांना तिकीटं मिळाली नाही त्यांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षामध्ये गेले, कोणी अपक्ष उभे राहिले. अशा पद्धतीने प्रचाराचा मोठा धोराळा आपल्याला या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये बघावयास मिळतो आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाकडून आश्वासनाचा पाऊस पडतो आहे. नक्की जनता कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार आहे हे बघणं मात्र उत्कंठेचे ठरणार आहे. आज आपण आहोत उमरणे नगरीमध्ये. रामेश्वर नगरीमध्ये उमरण्यातील जनता कुणाच्या पारड्यात मतदान टाकते हे आपल्याला आज आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत की नक्की जनता ही कोणाबरोबर आहेत आणि जनतेच्या मनातला आमदार कोण आहे. मित्र बघा, आपण आहोत या उमराणे नगरीमध्ये. या ठिकाणी काही जनता आपल्या सोबत आहेत. नक्की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता कोणाच्या पारड्यात मतदान टाकते हे आपल्याला बघणंही तेवढंच उत्कंठेचं ठरणार आहे. आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा नमस्कार. प्रथमतः एस9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर एक निवडणुकीचे वारे सुटलेले आहेत, जोरदार प्रचार प्रसार सुरू आहेत आणि चांदवड देवळा मतदारसंघामध्ये एकूण 4 उमेदवारांमध्ये ही चौरंगी लढत होताना दिसते आहे. सर्व उमेदवार तोलामोलाचे आहेत. जर बघितलं तर बीजेपी कडनं राहुल आहेर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत आणि प्रहारकडनं जर बघितलं तर गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि अपक्ष म्हणून केदारनाथ नायर आहेत. आपण नक्की कोणाला पसंती देणार आहात? आपल्या मनातला आमदार कोण आहे काय सांगाल? राहुल दादा आहेर. काय असं कारण असू शकतं? काय विशिष्ट कारण आहे राहुल दादा? कामं झालेले, रस्ते झाले आता आणि जाडी एरणगाव कालवा आहे, याचं रुंदीकरणाचं काम तेच करतील. अजूनही तर पाणी गेलेलंच नाहीये. नाही, पण आता गेलं होतं मागच्या वर्षी इथंपर्यंत झालं होतं. आणि जर खरं बघायला गेलं तर पुन्हा एकदा राहुल आहेर यांना संधी देण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर नवीन चेहऱ्यालाही आपण संधी देऊ शकतो. त्याबद्दल काय म्हणणार? नाही, आता असं आहे, दादा आहेत ना, मंत्री बनतील ही अपेक्षा आहे आम्हाला, काहीतरी काम होतील. नक्कीच या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये एक मंत्रीपद मिळेल अशी ह्या ग्रामस्थांकडनं आपल्याला प्रतिक्रिया मिळते आहे. अजूनही ग्रामस्थ आहेत. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माणिक बाबराव देवरे. काय सांगाल दादा, आपल्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये एकूण 4 उमेदवारांमध्ये लढत होती, पसंती कोणाला आहे? आपल्याला कसं आहे माहिती आहे का, नवीन यंग जनरेशन घ्यायचे. आता यांचा अनुभव पाहिला आहे. 10 वर्ष म्हणजे 2 पंचवार्षिक राहुल आहेर होते. त्यांनी वास्तविक हे सप्लम करून टाकलं होतं उमराणा गाव. बरोबर. त्या हिशोबाने त्यांनी केलेलं नाही. तर गणेश निंबाळकर हे आता नवीन युवा पिढी आहे आणि ते कळकळीचे आहेत आणि त्यांना खरोखर चेंज पाहिजे. बदल हा फार महत्वाचा आहे. बदल झाला तरी यांना पण कळेल की आपल्याला स्पर्धेमध्ये आहे बा कोणतरी, हे सांगायचं. तर गणेश निंबाळकर हे माझ्या माहितीनुसार त्यांनी खरोखर निवडून झालं पाहिजे. त्यांना नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर नागरिकांचा गणेश भाऊ निंबाळकर यांनाही त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळत आहे. बाबांशी आपण संवाद साधणार आहोत. बाबा तुमचं नाव सांगा. श्रीरामन शंकर आहे. कुठले आहेत बाबा तुम्ही? देवळा. देवळ्याचे. काय सांगाल, आता हे निवडणुकीचं वारं सुटलेलं आहे, निवडणूक आहेत, बीजेपीचे राहुल दादा आहेर आहेत, गणेश भाऊ निंबाळकर आहेत, मग ते राहुल भाऊ बंद आहेत. तुम्ही कोणाला पसंती देणार आहात? तुम्ही आमदार म्हणून कोणाला पसंती द्याल? आता काय आपल्याला काय सांगते, आपण पसंती कोणाच्या नावाने आहे? राहुल आहेर आवडतो की शिरीष भाऊ आवडतो, केदारनाथ नायर आवडतो की निंबाळकर आवडतो? त्या दोन्ही भाऊ बंदच आहेत. राहुल आहेर. राहुल आहेर. काय नाव आहे बाबा तुमचं? बोला. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण नामदेव गायकवाड. कुठले आहात आपण? आटले उमराण्याचे. काय करता? असं रखवाले करतात, वॉचमॅन म्हणून. काय सांगाल, आज आपल्या या देवळा चांदवड मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे आहेत आणि आपली आमदार म्हणून कोणाला पसंती आहे? वार जास्त नवीन जो आहे ना, केदार रिक्षावाला, नानांना पसंती दर्शवली. बाबा तुमचं नाव सांगा. ताराचंद देव. आपण काय करता? शेती. काय सांगाल, एकूण 4 उमेदवार आपल्या देवळा चांदवडमध्ये एक नशीब आजमावत आहेत. राहुल आहेर आहेत, शिरीष भाऊ कोतवाल आहेत, केदारनाथ नायर आहेत, गणेश भाऊ निंबाळकर आहेत. कोणाला पसंती द्यायला? देऊ ना, ते बघून सांगितलं. केदारनाथांना पसंती. धन्यवाद.
दादा नमस्कार. नमस्कार. S9 न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. नाव सांगा. रमेश पंडित देवरे. देवळा चांदवड विधानसभामध्ये चौरंगी लढत आपल्या या देवळा तालुक्यामध्ये देवळा चांदवडमध्ये होती आहे. त्याच्यामध्ये 4 जण रिंगणात उतरलेले आहेत. त्याच्या जर बघितलं तर BJP कडनं राहुल आहेर दादा आहेत, केदारनाथ नायर अपक्ष म्हणून जी निवडणूक लढवत आहेत, शिरीष भाऊ कोतवाल आहेत, प्रहारचे गणेश भाऊ निंबाळकर आहेत. आपण नक्की विकासाच्या दृष्टीने आपला आमदार कोण हवा, काय सांगाल, कोणाला पसंती द्याल? पसंती असं आहे की आम्ही सगळ्या आमदारांची चव घेऊन बघितली की आम्हाला केदारनाना पाहिजे. केदारनाना एक हिंमतदार आणि कुठलंही काम करणारा धडाशीर माणूस आहे तो, म्हणून आम्ही केदारनानाचंच काम करणार. आमच्याकडे केदारनानाचंच वातावरण आहे. विकास कसा व्हायला हवा? विकास आमच्या पहिले देवळ्या पूर्व बाजूचा सगळ्यात जास्त कॅनल पाण्याचा प्रश्न आमचा आहे. जोही आमदार येतो पाणी बोलून निघून जातो. कोणी पहिले 10 वर्षे काढले, या आमदारांनी 10 वर्षे काढले. काल तर ते कागद दाखवलं आम्हाला, तर 19 मध्ये त्याचे काहीतरी पैसे निघालेले आहेत, तरी यांनी काम केले. आम्हाला फक्त कॅनल पहिले मोठा झाला पाहिजे. नाना केला नाना आहे असा एक माणूस आहे की जो शब्द दिला तो शब्दाने काम करतो. म्हणून आमचे इकडचे पूर्व भागाचे बरेच 70-80% लोक नानांबरोबर आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचं नाव सांगा. देवीदास मुरलीधर देवरे. काय सांगाल? देवळा चांदवड विधानसभामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत, प्रचाराचा धुराळा उडतो आहे आणि आश्वासनाचा पाऊसही पडतो आहे. हो. नक्की इथे 4 उमेदवार आपली एक निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या नसीब आजमावत आहेत. कोणाला आपली पसंती राहणार आहे? केदारनाथ नायर आहेत, BJP कडनं राहुलदादा आहेर आहेत, शिरीष भाऊ कोतवाल आहेत, गणेश भाऊ निंबाळकर आहेत. आपली पसंती कोणाला आहे? आमची पसंती जर आहे ना दादा तर केदारनाथाला आहे. कारण इथून मागे 10-15 वर्षे आमदारकीमध्ये बरेचसे आमदारांचे निघून गेलेले, तर त्यामध्ये आमच्या गावाची प्रगती किंवा चांदवड मतदारसंघाची प्रगती, देवळा मतदारसंघाची प्रगती झालेली नाही. केदारनाथाच्या नावाला पसंती देण्यासाठी विशिष्ट कारण काय आहे? विशिष्ट कारण म्हणजे त्यांचं कर्तृत्व, हिंमत, डेअरिंग चांगलं आहे. ते भविष्यात ते निवडून आले तर आपण त्यांच्याकडनं काय अपेक्षा कराल? आमची अपेक्षा काहीच नाही. विकासासंदर्भात काय अपेक्षा? विकास फक्त त्यांनी पाणी प्रश्न, प्रगती गावांची एवढीच करावी फक्त त्यांनी. खूप खूप धन्यवाद. दादा नमस्कार. S9 न्यूज मध्ये स्वागत आहे. हा नमस्कार. देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काय वाटतं की कोण आमदार व्हावा? त्याच्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत, BJP कडनं राहुलदादा आहेर आहेत, प्रहारकडनं गणेशदादा निंबाळकर आहेत आणि अपक्ष म्हणून केदारनाथ नायर आहे. आपली कोणाला पसंती आहे, काय सांगाल? माझी पसंती तर राहुल दादांनाच आहे. काय विशिष्ट कारण असू शकतं राहुलदादांना पसंती देण्याचं? कारण असं आहे की कामं पण चांगल्या पद्धतीने केलेली त्यांनी आपल्या इथं. एखादा कामाचा मुद्दा आपण सांगू शकता? हा, पाण्याच्या प्रश्नावरती जास्त करून भर देतात. ते आमच्या गावाकडे लक्ष देतात. पाण्याच्या प्रश्नावरती आपल्याकडे लक्ष दिलं हो जातं. हो. जर बघायला गेलं तर अनेक लोकांची ओरड आहे की अजूनही चनकापूर जो पाट आहे रामेश्वर आता झाडीपर्यंत अजूनही पाणी आलेलं नाहीये आणि आपण म्हणताय की पाण्याच्या संदर्भात त्यांनी जो शब्द दिलाय तो ते पाळतातच आणि ते करतील हे आम्हाला असं त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. दादा S9 न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर निवडणुकीचे वारे वाहत आहेत, प्रचार प्रसार जोरदार सुरू आहे आणि चांदवड देवळा जे मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आपला आमदार कसा हवा त्याच्यासाठी BJP कडनं राहुलदादा आहेर हे रणांगणात उतरलेले आहेत. त्याच्यानंतरून केदा आहेर आहेत अपक्ष म्हणून, शिरीष भाऊ कोतवाल आहेत काँग्रेसकडनं आणि प्रहारचे गणेश भाऊ निंबाळकर हे सर्वजण आजमावत आहेत. आपण विकासाच्या दृष्टिकोनातून कोणाच्या नावाला पसंती द्याल, काय सांगाल? आम्ही ते केदारनाथालाच पसंती देणार. कारण की आपण राहुल दादांना आपण कमीत कमी 10 वर्ष वेळ दिला. त्यांनी 10 वर्षात उमरासाठी काय केलं, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर नवीन चेहरा म्हणून तर आता फक्त केदारनाथ. काय विशिष्ट कारण काय असतं? नवीन कोणीतरी झालं पाहिजे ना. आजच्या काळात 50 वर्षाच्या लाईफमध्ये 10 वर्ष छोटा वेळ नाही. 10 वर्ष दिले गेले. नानांनी काय केलं, दादांनी काय केलं? जर बघायला गेलं तर BJP कडनंही अनेक योजना योजना आहेत. योजनेला महत्व नाही. आपल्या गावात किती योजना आल्या याला महत्व आहे ना. नक्कीच. एक गावाचा विकासासंदर्भात आपल्या गावामध्ये किती योजना अजूनही ते आपल्याशी संवाद साधतायत. बोला. वरती 100% आपण मान्य करतो, सगळे चांगलेच नेते आहेत. पण आज खाली आपल्या गावात आपल्या दादांनी काय केलं आपल्यासाठी? गावाची काही बदल नाही घडला ना. काही 10 वर्षात काहीच झालं नाही.
नक्कीच एक विकासाच्या माध्यमातून एक नवीन चेहऱ्याला संधी मिळावी असं या दादांचं या ठिकाणी त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. नवीन बदल झाला पाहिजे. नवीन बदल काहीतरी झाला पाहिजे, विकास घडला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी मत मांडलेले. दादा, आपल्या भावनांचा आम्ही नक्कीच आदर करतो. बाजूला ताई आहेत, ताईंचंही मत आपण जाणणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. गौरी खैरनार, काय करता तुम्ही? मोबाईल शॉप बिझनेस. शॉपीमध्ये काम करता? आपली स्वतःची शॉपी? हो, वाईफ यांची. अच्छा, काय सांगाल? मतदानाचे वारे वाहत आहेत, निवडणुकीचे प्रचार प्रसार जोरदार सुरू आहेत. आपण जर बघितलं तर कोण कोण उभे आहेत याची नावाची आपल्याला काही कल्पना आहे? कल्पनाबद्दल तर नाही, पण मग मी केदारनाथांबद्दल सांगू शकते की सध्या केदारनाथच पाहिजे बुवा असं. केदारनाथ का हवा? बीजेपीकडनं आमदार पण आहेत, राहुलदादा आहे, विद्यमान आमदार आहेत, शिरीष भाऊ कोतवाल आहेत काँग्रेसकडनं, गणेश भाऊ निंबाळकर आहेत. राहुल दादांबद्दल तर कधी आम्हाला अपडेट घडलं जास्त दिसलंच नाही. तसं आता केदारनाथांबद्दल वाटतंय की काहीतरी घडेल असं पुढं चांगलं काहीतरी. त्याच्यामुळे एक विकासाच्या दृष्टिकोनाने नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली पाहिजे असं या ताईंनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. खूप खूप धन्यवाद ताई. दादा, S9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. की आपण काय सांगाल एक देवळा चांदवड तालुक्याच्या विकासासंदर्भात किंवा विकासाच्या मुद्द्याने कुणाच्या नावाला आपण पसंती द्या? केदारनाथ किंवा राहुल आहे. आता दोघं नावांना पसंती दिली म्हणून दोघं आमदार नाही होत शकत. नक्की दोघांमधून कोणाला पसंती द्या? केदारनाथ काय विशिष्ट कारण असू शकतं? धाडसी खंबीर हे आहे त्यांचं, त्याचं आहे. एक नेतृत्व धाडसी. काय पुढच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील? विकासासंदर्भात काय अपेक्षा असतील? त्यांनी सर्व जे कबूल केलंय ते विकास त्यांनी करून देणं. काय आपण एक दोन मुद्दे सांगाल का त्यांनी काय कबूल केलेले? पाणी आणणे आणि जे काही रस्त्याचे वगैरे काम आहेत ते व्यवस्थित करणे, बस बाकी काही नाही. धन्यवाद. या ठिकाणी जर बघितलं तर अनेक मुद्द्यांवरती जनता ही प्रतिक्रिया देते आहे. एक विकासाच्या संदर्भामध्ये एक डॅशिंग म्हणून आणि एक धाडसी नेतृत्व म्हणून केदारनाथांच्या नावाने पसंती या ठिकाणी मिळत आहे. अजूनही बाकीला बाजूला जाऊया. दादा नमस्कार, S9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत, प्रचार जोरदार सुरू आहे. खरं जर बघायला गेलं तर एक विकासाच्या दृष्टिकोनातून चांदवड देवळा मतदारसंघामध्ये बीजेपीकडनं राहुलदादा आहेत, निवडणूक लढवत आहेत. अपक्ष म्हणून केदारनाथ आहेत, त्याच्यानंतरून शिरीष भाऊ कोतवाल आहेत काँग्रेसकडनं, आणि निवडणुकीमध्ये गणेश भाऊ निंबाळकर आहेत. आपण नक्की कोणाच्या नावाला पसंती द्याल? विकासाच्या दृष्टिकोनातून आपण कोणाला पसंती द्याल, काय सांगा? तर अजून ते नक्की सांगता येणार नाही. काका, जर बघायला गेलं तर आता निवडणुकीला जे मतदानाला 8-10 दिवस राहुल आणि 10 वर्ष ते करून पाहिलं नाही. राहुल आणि 10 वर्ष ते करून पाहिलं नाही. काही आम्हाला पाणी पाजलं नाही. त्यामुळे तुम्ही शेतात आता आले केदारनाथ आणि निंबाळकरला कसं असं सांगितलं चालेल लोकांची सर्वांचं की केदारनाथ माझी थोडं बरोबरी जोरामधून थोडा फायदा थोडा. खूप खूप धन्यवाद. दादा नमस्कार, S9 न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे. काय सांगाल, आपल्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये जे विधानसभेची निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये 4 उमेदवार हे आपल्या रिंगणात उतरून आपलं नशीब आजमावत आहेत. खरं जर विकासाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर आपण कोणाच्या नावाला पसंती द्याल? जसं बघायला गेलं तर बीजेपीकडनं राहुलदादा आयर आहेत, प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत, अपक्ष म्हणून केदारनाथ आयर उमेदवारी करतायत. काय सांगाल, कोणाच्या बाजूने आपण आपली पसंती असणार? आमच्याकडे तर केदारनाथ चालू आहे सगळं. केदारनाथांना पसंती देणार आहे. काय विशिष्ट कारण असू शकतं? ते 5 वर्षापासून मागच्या पंचवार्षिकला आपण थांबून घेतले, त्यांना डावललं गेलं. यावर्षी उमेदवारी अपक्ष उभे केदारनाथांना पसंती. भविष्यात केदारनाथ निवडून आल्यानंतर आपण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं काय अपेक्षा कराल? पाटाचं काम करून अपेक्षा आहे. चनकापूर जो उजवा कालवा आहे त्याच्या पाटाचं काम. खूप खूप धन्यवाद. दादा नमस्कार, S9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. काय आपण विकासाच्या दृष्टिकोनातून काय सांगाल, कोणाच्या नावाला आपली पसंती आहे? गणेश भाऊ निंबाळकर. काय विशिष्ट कारण काय असू शकतं? मला नेहमी वाटायचं की चांदवड आमदार किंवा खासदार हे प्रस्थापिताच्या बंगल्यामधून नाही तर ते जमिनीच्या नेतृत्व हे मातीमधून निर्माण झालं पाहिजे, आणि तसं नेतृत्व आम्हाला गणेश भाऊ लाभलेले. काय अपेक्षा कराल जर गणेश भाऊ भविष्यात निवडून आले तर? काय अपेक्षा असेल विकासाच्या संदर्भात? विकासाच्या संदर्भात जर शेतीमालाला योग्य भाव, ज्या काही आता ज्या फुकट ज्या योजना भेटत आहेत त्या नाही मिळाल्या तरी चालतील, पण जे शेतीमालाचे जे प्रश्न आहेत, जे आम्हाला रेग्युलर जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत
त्यांचे दर स्थिर झाले पाहिजे आणि शेतीमालाला व्यवस्थित रेट दर मिळाले पाहिजे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी जर बघितलं तर दादांनी गणेश भाऊ निंबाळकर यांना पसंती दर्शवलेली आहे. शेतीमातेशी नाळ असलेला जो माणूस आहे की चांगल्या पद्धतीने एक शेतकरीचा बाजू ते उचलू शकतात. भविष्यात हा त्यांचा एक इम्पॅक्ट त्यांच्यावरती होऊ शकतो. या दृष्टिकोनातून त्यांनी गणेश भाऊ निंबाळकर यांच्या नावाला पसंती दिली. आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी तरुणाई आहे. तरुणाईशी आपण गप्पा या ठिकाणी करणार आहोत. दादा इकडे बघा. S9 न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे. जर आपण बघितलं तर निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचार प्रसार जोरदार सुरू आहे. आपण चांदवड देवळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण कुठल्या आमदाराला आपण पसंती देणार आहात की चांदवड देवळाचा पुढील भविष्याचा आमदार कोण असावा? बीजेपीकडनं राहुलदादा आयर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत, परारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत. काय सांगाल आपण? अपक्ष जर म्हटलं तर केदारनाथ आयर आहेत. कोणाला पसंती? केदारनाथ नायरांना आम्ही पसंत केदारनाथ आयरांना. काय आपलं विशिष्ट विलास टका जेवढे हे केदारनाथ सोबत आहे त्याच्यामुळे आम्ही केदारनाथ. काय विशिष्ट कारण असू शकतं? विलास टका नानांसोबत आहे म्हणून आम्ही नानांसोबत. चेतन पवार. काय सांगाल कुठल्या नावाने केदारनाथ. केदारनाथ आयर आहेत. काय बोलशील? केदारनाथ आयर. काय असं कारण असू शकतं? कारण आता राहुल आयर जेव्हा 10 वर्ष होते त्यांनी आमच्या गावाला काही असं काही करण्यासारखं त्यांनी काही केलेलं नाही. कारण की पाटाचं पाणी नाही, रस्ते पाहिले तर तुम्ही आता रस्त्यांची अवस्था पाहू शकता. हीच कारण खूप झालेत त्यांना. नक्कीच. तुमचं नाव सांगा. सौरभ देवरे. काय सांगाल? निवडणुकीचे वारे वाहत आहेत. चांदवड देवळा तालुक्यामध्ये एकूण 4 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. आपलं नशीब आजमावत आहेत. त्याच्यामध्ये बीजेपीकडनं राहुलदादा आयर आहेत, अपक्ष म्हणून केदारनाथ आयर आहेत, परारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत. आपण विकासाच्या दृष्टिकोनाने कुणाच्या नावाला पसंती द्याल? केदारनाथ आयर. केदारनाथ. यावेळेस मतदारसंघात आम्हाला बदल घडवायची इच्छा आहे. कारण की 10 वर्षात काही एवढं खास काही झालेलं नाहीये. केदारनाथ हे जरूर स्वभावाने कडक आहेत, पण कामाच्या बाबतीत त्यांचा हात कोणीच धरणार नाही. भविष्यात काय त्यांच्याकडनं विकासासंदर्भात भविष्यात आता त्यांनी जे त्यांच्या पॉम्पलेट मध्ये जे छापलेलं आहे मला 100% गॅरंटी आहे की ते करतील काम. एक नवीन चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून या ठिकाणी तरुणाईकडनं केदारनाथांच्या नावाला पसंती या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला दिसून येत आहे. दादा, S9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रथमतः तुमचं नाव सांगा. विवेक देवरे. काय सांगाल? आपल्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे जोरदार प्रचार प्रसार सुरू आहेत. आपण कुणाच्या नावाला पसंती द्याल? केदारनाथ. काय विशिष्ट कारण असू शकतं? कारण की आमदाराला भेटण्यासाठी आधी कोण्या मध्यस्थीची गरज लागायची, पण केदारनाथांकडे बघितल्यावर तसं नाही. ते सर्वसामान्य जनतेत राहणारे नेते, त्याच्यामुळे फक्त केदारनाथ. बघा, आपण आलो आहोत या ज्ञानेश्वर भाऊंच्या चहाच्या दुकानामध्ये. भाऊ नमस्कार. S9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. काय बनवताय तुम्ही? चाय बनवताय. जरा कॅमेरा दाखवा बरंच. कारण प्रसिद्ध असं या ठिकाणी एक स्थान आहे चहाचं. ज्ञानेश्वर भाऊंचा या ठिकाणी अनेक जण येतात आणि चहा पिऊन तृप्त होत असतात. ज्ञानेश्वर भाऊ, जर बघायला गेलं तर चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचार प्रसार जोरदार सुरू आहे आणि त्याच्यामध्ये बीजेपीकडनं राहुलदादा आयर आहेत, अपक्ष म्हणून केदारनाथ आयर आहेत, त्याच्यानंतर प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत. विकासाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर आपण पसंती द्याल आमदार म्हणून? नावाला पसंती आता असं आहे, सर्वच उमेदवार तुल्यबळ आहेत. बरोबर, नक्कीच सर्वच मोलातोलाचे आहेत, पण नक्की कुणाच्या नावाला आपली पसंती असणार आहे? आपली पसंती आता केदारनाथ आहे. काय विशिष्ट कारण असू शकतं? केदारनाथ आयरचा म्हणजे काम करणारे माणसं आहेत बॉस. अच्छा, काम करणारी माणसं आहेत आणि आम्ही केदारनाथांनाच पाठिंबा देऊ, अजूनही आम्ही उभं राहू, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊंनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा नमस्कार. S9 न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे. चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे. बीजेपीकडनं राहुलदादा आयर रिंगणात उतरलेले आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत, परारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि अपक्ष म्हणून केदारनाथ आयर आहेत. विकासाच्या संदर्भात काय सांगाल? विकासाच्या बाबतीत तर राहुल दादांचं आहेच विकास, आणि जो पाण्याचा प्रश्न दादांनी आता मांडलेला आहे, भविष्यात
तर मला असं वाटतं राहुल दादांनाच आपण निवडून दिलं पाहिजे. कारण नार पारचं जर पाणी येणार असेल आणि आपल्या 8 गावांचा जर फायदा होत असेल तर दादांना निवडून देण्यात काही अडचण नाही. नवीन एक नवीन 2 चेहरे आहेत. एक केदारनाथ नायर आहेत आणि गणेश भाऊ निंबाळकर आहेत. वाटत नाही आपण नवीन चेहऱ्यालाही संधी दिली पाहिजे? नाही, परंतु 10 वर्षापासून आता यांचा अनुभव पण आहे यांना, आणि जो मेन पाण्याचा प्रश्न आहे तर दादाच सोडवतील असं मला वाटतं या ठिकाणी. मनपूर्वक धन्यवाद दादा. दादा नमस्कार. यस9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी प्रसार जोरदारपणे सुरू आहेत. देवळा चांदवड मतदारसंघामध्ये 4 जण रिंगणात उतरून आपलं नशीब आजमावत आहेत. त्याच्यामध्ये बीजेपी कडनं राहुलदादा नायर आहेत, प्रहार संघटनेकडून गणेश भाऊ निंबाळकर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत आणि अपक्ष म्हणून केदारनाथ आहेत. काय वाटतं, विकासाच्या दृष्टिकोनातून चांदवड देवळा मतदारसंघामध्ये कुणाच्या नावाला आपण पसंती द्याल? पसंती आता कोणाला द्यायची? पसंतीचं सारखं कामच नाही झालेलं आहे अजून. आता जर बघितलं तर 2 चेहरे नवीन आहेत. एक केदारनाथ आहेत आणि निंबाळकर आहेत. हो. आणि ते राहुल नायर आहेत, विद्यमान आमदार आहेत. शिरीष भाऊ कोतवाल हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. काय नक्की चारींमधून आपण कोणाच्या नावाला एक विकासाच्या संदर्भात पसंती द्याल? पसंती बीजेपीलाच देऊ. बीजेपीला? काय विशिष्ट कारण असू शकतं? विशिष्ट कारण काहीच नाही. त्याने बी काही कामं केले नाही, कोणीच काही कामं करणार नाही. हे निवडून जाणार, खुर्ची सांभाळणार, आपल्यासारख्याची मरवणूक. भाऊ नमस्कार. यस9 न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. नमस्कार पवार साहेब. आपण जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे. चांदवड देवळा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर 4 जण रिंगणात उतरलेले आहेत आणि आपलं नशीब आजमावत आहेत. बीजेपीकडनं राहुलदादा नायर आहेत, अपक्ष म्हणून केदारनाथ नायर आहेत, प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत. विकासाचा दृष्टिकोन जर बघितला तर आपण कुणाच्या नावाला पसंती द्याल? आमदार म्हणून या देवळा चांदवड तालुक्याला कोण हवा, कसा हवा, त्याचा विकास कसा हवा, काय सांगणार आपण नक्की? पवार साहेब, मला असं वाटतं हे मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे. मला प्रथमतः असं वाटतं. कसं आहे बघा, निवडणूक ही जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करतो, प्रत्येक पक्ष निवडणूक लढवून आणि ती जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जनतेने विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे. मला असं वाटतं कोण खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो अशा पद्धतीने जनतेने उमेदवार निवडल्यास ते चांगलं ठरेल असं मला तरी वाटतं. तरी दादा यस9 न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे. आपण जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये 4 जण रिंगणात आहेत आणि ही चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये बीजेपीकडनं राहुलदादा नायर आहेत, अपक्ष म्हणून केदारनाथ नायर आहेत, प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल उमेदवारी करतायत. काय वाटतं, विकासाच्या दृष्टिकोनातून चांदवड देवळा मतदारसंघामध्ये कुणाच्या नावाला आपली पसंती असणार आहे? काय मागच्या पंचवार्षिक असं वाटतंय की फक्त भाजप महायुतीच येऊ शकतो. काय विशिष्ट कारण असू शकतं? विकासाच्या मुद्द्यावर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मंडळी. दादा यस9 न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. जे रिंगणात जर म्हटलं तर देवळा चांदवड विधानसभेमध्ये 4 जण रिंगणात उतरलेले आहेत, आपलं नशीब आजमावत आहेत. प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे आणि बीजेपीकडनं राहुलदादा नायर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत, प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि अपक्ष म्हणून केदारनाथ नायर आहेत. विकासाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आपण कुठल्या नावाला पसंती देणार आहात, काय सांगाल? आता नावाचं जर म्हटलं पसंती द्यायचा विषय, कारण हे मतदान जे आहे हे गुप्तदान असतं. बरोबर. ते आता सांगणं मला तरी योग्य वाटत नाही. नक्कीच बरोबर, कारण संविधानानुसार मतदान हे गुप्त ठेवल्यामुळे याला एक सुरक्षितता लाभलेली आहे. त्याच्यामुळे मी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा एक गावामध्ये राहण्याच्या दृष्टीने आता मी ते नाव ओपन करू शकत नाही की नेमकं कोणत्या नावाला मतदान दिलं पाहिजे. नक्कीच आम्ही आपल्या भावनांचा आदर करतो आहे, परंतु जर आपण जर बघितलं तर एक विकासाचा मुद्दा कसा हवा, जोही असेल उमेदवार जो निवडून येणार आहे त्यांचे विकास कशा पद्धतीने असायला हवेत, चांदवड देवळाचा विकास कशा पद्धतीने सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यावर काय बोलाल? एक चांदवड देवळाचा हा विषय जर म्हटला तर चांदवड देवळामध्ये उमरानं नाव मला ते वाटतं क्वचित येतं असं वाटतं.
जेणेकरून की उमराण्याचा विकास जर बघायला गेलं काही अंशी होतोही, होत नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या अंशाने पाणी प्रश्न वगैरे आहे किंवा जे 10-20 वर्षापासूनचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते अजून सुद्धा त्याच पद्धतीने मांडावं लागत आहेत. कदाचित त्यांनी पावलं उचललेली बी असतील, मी म्हणत नाही पावलं उचललेली नसतील, कारण आम्ही तेवढ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना जेवढं ज्ञात आहे तेवढ्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. त्यांनी पावलं उचलले बी असतील, त्या दृष्टीने त्यांनी कामही केलेलं असतील, परंतु तरीही आता मागच्या खासदारकीच्या इलेक्शनला तुम्ही बघितलं असं पाणी प्रश्नावरून किती तांडव मातलं होतं, बरोबर आहे की ते प्रश्न अजून बी 50 वर्षापासून त्याच प्रश्नावर जर उमराण्याच्या लोकांना भांडावं लागत असेल तर मग त्या दृष्टीने त्या प्रश्नांना जर तोडगा काढेल तो व्यक्ती या आमच्या मतदारसंघात आला पाहिजे. नक्कीच आम्ही आपल्या भावनांचा आदर करतो आहे की या ठिकाणी जर बघितलं तर दादांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की एक संविधानानुसार जर बघायला गेलं तर मतदान हे गुप्तपणे केलं जातं आणि त्याची बाहेर व्याख्या करणं हे योग्य नाहीये. त्याच्यासाठी येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीला आम्ही कोणाच्या पारड्यात आम्ही मतदान टाकू हे आमचं गुपित रहस्य आहे. आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी आम्हाला वाटलं की एक चांगला विकासाचा नावाने जो चांगला उमेदवार वाटेल आम्ही त्याच्या नावाने आम्ही पसंती देऊ आणि एक गुप्त म्हणून त्यांच्या पेटीत मतदान टाकू. शेतीचे प्रश्न असतील, मातीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, बेरोजगार युवकांचे प्रश्न असतील, हे प्रश्न जर कोणी कुठला आमदार सोडवत असेल तर आमची पसंती त्या उमेदवाराला असेल असंच या ठिकाणून या दादांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मनपूर्वक धन्यवाद आहे. आपण जर बघितलं तर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, रणशिंग फुकले गेलेले आहेत. प्रत्येक उमेदवार आपापल्या बाजूने एक आश्वासनाची खैरात जी पाऊस पाडतो आहे. काय वाटतं तुम्हाला देवळा चांदवड विधानसभामध्ये जे विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठला आमदार हवा आणि कसा हवा, काय आपण कोणाच्या नावाला पसंती देणार? केदारनाथ आहेत, राहुलदादा आयर आहेत, प्रहारचे गणेश निंबाळकर आहेत, काँग्रेसचे शिरीष भाऊ कोतवाल आहेत. काय वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून? माझ्या दृष्टीने जर विचाराल तर माझ्या मते चांदवड देवळा या नावात तुम्ही बघितलं चांदवड आणि देवळा आहे. जर मी उमराण्यात राहतो तर माझ्या दृष्टीने उमराण्याचा विकास हा महत्त्वाचा आहे. तर या दोघी नावांमध्ये उमराणा नाव आहे का? नाही. तर चांदवडचा निवडला तर तो चांदवडकडे लक्ष देईल, देवळाचा माणूस निवडला याच्यामध्ये तो देवळाकडे लक्ष देईल. माझं एक म्हणणं आहे की चांदवड देवळाच्या बरोबर तुम्ही बाकीच्या गावांमध्ये लक्ष द्यावं आणि तुम्ही खास करून जर उमराण्यामधून तुम्हाला मतदान भेटतं, उमराण्याचा लोकांचा पाठिंबा भेटतो, तुम्ही नेहमी उमराण्यात येतात तर तुम्ही उमराण्याकडे बी तेवढंच लक्ष द्यावं. कारण तुम्ही बघितलं असेल चांदवडचा रस्ता जातो भाबडबारीमधून देवळाला जातो, देवळाचा तिकडे जातो, तिथे उमराणा गाव लागतं का? रस्त्यावर नाही लागत. तसंच 5 वर्षात बी या 2 गावांमध्ये लोक आले का त्यांचा उमराण्याकडे दुर्लक्षच राहतं, कारण त्यांच्या रस्त्यात ते पाठी पण नाही लागत उमराणे गावाची, त्यामुळे त्यांना दिसत नाही का काय, त्याच्यामध्ये 5 वर्षे उमराण्यात येत नाही. या वर्षी तुम्ही बघितलं 2 वर्षापासून पावसाचा किती डेंजर पाण्याचा प्रश्न होता उमराण्यात. 8 दिवसात 10 दिवसात पाणी यायचं. या वर्षी जर देवाने कृपा केली नसती तर पाणी लोकांना प्यायला नसतं आणि लोकांनी ही जे मतदान चालू या रिक्षा फिरतात, गाड्या फिरतात, या सुद्धा लोकांनी फिरू दिल्या असत्या का? कारण लोक काय म्हटले असते, तुम्ही 5 वर्षात आले, तुम्ही आम्हाला पाणी आणून दिलं नाही. पाण्याचा काय उमराचा बेसिक प्रश्न, अन्न वस्त्र निवारा, त्याच्यात पाणी हे एक बेसिक आहे, ते गरजेला लागतं. त्याच्यासाठी 50 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, 60 वर्ष काय झाले असतील, तेव्हापासून आपल्यासाठी बेसिक प्रश्न पाणी हा तुम्ही इथे तोच नॉर्मल जो उमराचा जो 52% जो प्रश्न झाडी एरणगाव कालवा तो पण प्रलंबित आहे. त्याच्यामुळे जो बी आमदार येतो त्याने एकच काम करावं, पहिले हे जे बेसिक प्रॉब्लेम जे प्रलंबित आहेत कधीपासून ते लक्ष द्यावे. म्हणजे पुढच्या 5वार्षिकला जर कोणी एखादा आणखी उमरातूनच एखादा आमदार तयार झाला जो उभा राहील तर चांदवड देवळाची गरजच येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पुढच्या दृष्टीनं जर चांगलं असेल तर तुम्ही उमराण्यासाठी काहीतरी करावं, नाही तर पुढच्या 5वार्षिकला लोक फिरू पण देणार नाही, अशी नको वेळ. त्यावेळेस फक्त देवाने त्यांना तारलंय म्हणून ते सगळं ओके. खूप खूप धन्यवाद. तरी जर बघितलं तर देवळा चांदवड तालुक्यामध्ये ज्या प्रतिक्रिया आपल्याला आता उमराणे गावामधून मिळत आहेत की जर ज्याही निवडणुका येतात त्या उमराण्याच्या झेडपी गटामधून या ठिकाणून मोठ्या पद्धतीने गाजागाजा या ठिकाणून होतो. उमेदवार निवडून आलेले असतात, परंतु जोही विकास होतो तो देवळा आणि चांदवडमध्ये होतो. उमराण्या गावाकडे दुर्लक्ष केलं जातं. ह्या गावाचा विकास कधी होईल? जेव्हा जो नेता या ठिकाणी विकासाची एका मर्यादा या ठिकाणी आखून देईल, पुढचा येणारा जो नेता असेल तो उमराण्यासाठी चांगला विकास या ठिकाणी जो करेल, नक्कीच आम्ही त्याच्या नावाला पसंती देऊ. काय बोला? अजून एक सांगायचं मला, जर आमच्या उमराणे गाव, आता माझं मामाचं गाव आहे उमराणे, सर्व माझे मामाचे, तर मामा जेवढे आहेत ना माझे जे आता प्रचार करतायत, पाठिंबा देत आहेत, ते जर उद्या एकत्र आले पुढच्या 5वार्षिक त्याच्यातला एखादा जर नेता म्हणून पुढे आला तर चांदवड आणि देवळ्यामधल्या नेत्यांची गरजच पडणार नाही. मग अशी वेळ येऊ नये म्हणून त्या नेत्यांनी जे आता तुम्ही 4 उमेदवार सांगितले ना, त्यांनी असं काहीतरी करून दाखवावं
की इथूनच एखादा पुढे आमदार म्हणून नको तयार व्हायला आणि त्याने उमराण्यातूनच पूर्ण लोकांनी त्यालाच पाठिंबा द्यावा, तोच निवडून यावा, अशी वेळ पुढे येऊ शकते. ती यावी मी तर म्हणतोय. पण जर तशी नाही येऊ द्यायची असेल तर त्या लोकांनी काहीतरी उमराण्यासाठी करावं, जेणेकरून पुढच्या पंचवार्षिकला लोकांचा भरभरून त्या व्यक्तीला पाठिंबा राहील. 4 लोकांचं कन्फ्युजन नाही होणार, कोणी अपक्ष उभं राहणार नाही, अशी वेळ येणार नाही. त्याच्यामुळे उमराण्यातूनच जे माझे मामा लोक आहेत त्यांची एखादी एकी असावी आणि त्यांच्यातूनच एखादा उमेदवार म्हणून पूर्ण गावांनी त्याला पाठिंबा द्यावा. तसं म्हणा एक गाव एक नेता त्या टाईपचं, तसं पुढच्या पंचवार्षिकला असं व्हावं. आणि तसं न उद्यायचं असेल तर ह्या 4ही नेत्यांनी काहीतरी उमराण्यासाठी करावं, अशी एक माझी इच्छा आहे. तुमचं गाव कुठलं? माझं पिंपळगाव आखारी, पण माझा जन्म इथलाच. ओके, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिल्यात. S9 TV च्या माध्यमातून आम्ही आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. दादा, S9 न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. चांदवड देवळा मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे. त्याच्यामध्ये 4 जण, एकूण 14 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये 4 जणांमध्ये चौरंगी लढत होताना आपल्याला चित्र दिसत आहे. त्याच्या BJP-कडनं जर बघितलं तर राहुलदादा आयर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत, प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि अपक्ष म्हणून केदारनाथ आयर उमेदवारी करतात. विकासाचा जर दृष्टिकोन बघितला तर आपल्याला उमेदवार कसा हवा, आमदार कसा हवा, आपले कोणाच्या नावाला आपल्याला राहुल दादाच पाहिजे. काय विशिष्ट कारण असू शकतं? विशेषतः असं आहे, त्यांनी कामं चांगली केलेले आहेत. त्यांनी काही कामं हे नाही केलेले, कामं खूप चांगली केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता ते जर आमदार पुन्हा निवडून आले तर ते मंत्रीपद मिळेल त्यांना. मंत्रीपद मिळाल्यानंतर आपल्या भागाचा विकास तो चांगल्या प्रकारे होईल. खूप खूप आपण ज्या प्रतिक्रिया दिल्या, आपल्या प्रतिक्रियांचा आम्ही आदर करतो. या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी ह्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत की राहुलदादा आयर यांनाच आमची पसंती असणार आहे आणि देवळा चांदवड तालुक्याला एक मंत्रिपद या चांदवड देवळा तालुक्यातून मिळणार आहे. आणि जर मंत्रिपद मिळालं तर देवळा चांदवड तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने व्हायला चुकणार नाही. काका, आपलं नाव सांगा. मी पंडित अर्जुन आयर. कुठले आहात आपण? तिसगाव. काय सांगाल? 4 उमेदवार आता तुम्ही नावं ऐकले, हो. कोणाच्या नावाला आपण पसंती देणार? आम्हाला राहुल आयरच पाहिजे. काय कारण असू शकतं? कारण ते होतकरू चांगले उमेदवार आहेत आणि कामं करणार आहेत आणि त्यांनी पुष्कळ कामं केले आणि चांदवड देवळा मतदारसंघात त्यांनी अनेक कामं केले. ते सर्वांचे आवडते आहेत, ते सर्व आवडते आहेत. आणि आम्हाला काही 1-2 कामाचा मुद्दा सांगू शकता? कामाचा मुद्दा आमचे गलाटी, त्यांनी एक पूल बांधतात, बहुतेक कामं केले आमच्या गावाला. तिसगावला बहुतेक कामं, रस्ते केले. नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली गेली पाहिजे असं नाही वाटत? नाही, नवीन चेहऱ्यांना बी संधी द्यायला पाहिजे. हा आम्हाला माणूस चांगला वाटतो बा, होतकरू आहे, काम करू आहे बा. आणि जर आला तर मंत्रिपद होईल. मंत्रिपद आलं म्हणजे गावाचा विकास होईल, भागाचा विकास होईल, जिल्ह्याचा विकास होईल. खूप खूप धन्यवाद काका. जरा आवाज बंद होता का? हा, दादा, S9 न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये रणधुमाळी सुरू आहे. रणशिंग फुकले गेलेले आहेत आणि प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या कामाचा गाजावाजा करतो आहे. नक्की जर बघितलं तर BJP-कडनं राहुलदादा आयर आहेत, अपक्ष म्हणून केदारनाथ आयर उमेदवारी करतायत, प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत. विकासाचा जर दृष्टिकोन बघितला तर चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आपल्याला आमदार कसा हवा, विकास कसे हवेत, या मुद्द्यावर काय सांगा? शेतकऱ्यांचा जसा मुद्दा घेऊन चाललं तर गणेश भाऊ निंबाळकर अतिशय उत्कृष्ट काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणारा म्हणजे नेता आणि शेतकऱ्यांची जी बाजू मांडतो तो गणेश भाऊ निंबाळकर आहे. आणि या टायमाला गरिबाचं लेकरू अतिशय, घरची परिस्थिती नाजूक असताना गरिबाचं लेकरू अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांचा जोर पण चांगला आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणतो तर या टायमाला गणेश भाऊ निंबाळकर यांना 100% विजयी झाला पाहिजे त्यांचा. आणि तसं बघायला गेलं तर BJP अतिशय हिंदुत्वाच्या तत्वावर काम करतं, अतिशय चांगलं काम करतं BJP हा पक्ष. मी गेल्या 10 वर्षापासून BJPलाच मतदान करायचं, कारण की का हिंदुत्वाचा मुद्दा पक्का घेऊन चालणारा एकमेव निष्ठ पक्ष आहे का BJP. पण गेल्या काही 10 वर्षामध्ये जे काम बघितलं, कामाच्या तत्वावर डॉक्टर साहेबांनी पण काम अतिशय चांगली केली. पण मग त्यांना पण लोकांनी 10 वर्ष भरपूर संधी दिलेली आहे साहेबांना. पण मग नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर BJPने चांगले विकास केलेले आहेत, परंतु नवीन चेहऱ्याला संधी मिळायला हवी. एक माती आणि शेतीशी नाळ जोडलेला माणूस आहे, त्यालाही संधी दिली गेली पाहिजे, हा तुमचा मुद्दा आहे. खूप खूप धन्यवाद. दादा, S9 न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे.
आपण जर बघितलं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. रणशंख फुकले गेलेले आहेत, उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत, प्रत्येक जण आपापल्या कामाचा वाजागाजा करतो आहे. काय नक्की सांगाल आपण या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर बीजेपीकडनं राहुलदादा आयर आहेत, परारकडनं गणेशभाऊ निंबाळकर आहेत, काँग्रेसकडनं शिरीषभाऊ कोतवाल आहेत आणि अपक्ष म्हणून एक नवीन चेहरा आपल्या डोळ्यासमोर आहेत, केदारनाथ नायर आहेत. नक्की कुणाच्या नावाला आपली पसंती असणार आहे? माझ्या मते BJP चांगले आहे, वरचं कामकाज चांगलं आहे तिथं, म्हणून आम्ही उमेदवाराकडनं पाहता आम्ही BJPला मतदान करू असं. उमेदवाराकडे न पाहता आम्ही पक्षाकडे बघतो, या पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद दादा. दादा नमस्कार. S9 न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. चांदवड देवळा विधानसभामध्ये जोरदार तयारी सुरू आहे, प्रचार प्रसार चालू आहे. जर या ठिकाणी बघितले तर एकूण 14 उमेदवार आखाड्यात उतरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 जणांची चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये BJPकडनं राहुलदादा आयर आहेत, काँग्रेसकडनं शिरीषभाऊ कोतवाल आहेत, परारकडनं गणेशभाऊ निंबाळकर आहेत आणि अपक्ष म्हणून नवीन चेहरा एक केदारनाथांचा आहे. नक्की विकासाचा दृष्टिकोन जर बघितला चांदवड देवळामध्ये कुणाच्या नावाला आपण पसंती द्या? आपण नावाला कोणाचं पसंत करत नाही, परंतु पक्ष बघावा लागतो वरती. BJPला बघून मतदान होतं. BJPला काय विशिष्ट कारण असू शकतं? स्वभाव नक्कीच एक नवीन चेहऱ्यालाही संधी दिली जावी असं नाही वाटत? ते जनतेचा कौल आहे, आपल्या एकट्याचा कौल नाही, जनतेचा कौल आहे. तिकडे आपण खूप खूप धन्यवाद. आपण बघा आपण आहोत भगवती मोबाईल शॉपिंगमध्ये. दादा S9 न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आपलं नाव सांगा. तौफिक शेख. काय नक्की सांगाल? बघा आपण चांदवड देवळा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत, जोरदार प्रचार प्रसार सुरू आहेत, एक रणशंख फुकले गेलेले आहेत आणि 4 उमेदवार तोलामोलाचे रणांगणात उतरलेले आहेत. आपलं जे नशीब आहे ते आजमावत आहेत. काय नक्की सांगाल विकासाच्या दृष्टिकोनातून? BJPकडनं राहुलदादा आयर आहेत, केदारनाथ आयर अपक्ष म्हणून आहेत. इकडं चांदवडमध्ये जर बघितलं तर शिरीषभाऊ चांदवड देवळामधून शिरीषभाऊ कोतवाल उमेदवारी करत आहेत, अपक्ष म्हणून गणेशभाऊ निंबाळकर आहेत. काय नक्की कोणाच्या नावाला आपली विकासाच्या दृष्टिकोन पसंती असली पाहिजे? आता ते तर जनतेचा विषय आहे. त्यांनी काय केलं एवढ्या दिवसात, त्याच्यावरती आता जनतेवरती सगळं एका कोणाला मतदान करतो. आता आपण तर काय एक मतदानानं काय होणार नाही, पण मेन विषय असा आहे तर विकासाच्या मतानं जर काय घेतलं तर काही गावं असे आहेत आता तिथं अजून काही झालेलं नाही, म्हणजे काही झालेलं नाही व्यवस्था वगैरे. असं काही गावं आहेत चांदवड तालुक्यामध्ये पण किंवा म्हणा इकडे पण काही गावं अशी आहेत तर तिकडे अजून सभागृह वगैरे नाही, काही व्यवस्था नाही आहे तेवढी की एखाद्या गोरगरिबाचं लग्न होईल एवढं तरी त्यांनी केलं पाहिजे बस. नक्कीच. परंतु जर बघायला गेलं तर एक शेतीचा प्रश्न असेल, मातीचा प्रश्न असेल, बेरोजगार युवकांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. हे विकास कसा झाला पाहिजे? येणारा जोही आमदार असेल त्यांनी पुढचा विकास कसा पद्धतीने केला गेला पाहिजे की जेणेकरून लोक त्यांच्या पाठिंब्याने पुढं उभे राहतील? कुठल्या विकासासंदर्भात असं नाव आपण सांगणार आहात? आता जर बघायचा दृष्टिकोन असला तर बेरोजगारी भरपूर झालेली आहे. ते ग्रॅज्युएशन झालेले मुलं आहेत किंवा मग शिक्षण त्यांचं एवढं झालेलं आहे की ते काहीतरी कॅपेबल आहेत, पण त्यांच्यासाठी नोकऱ्या वगैरे काही नाही. तर यांनी काहीतरी केलं पाहिजे, नोकऱ्या वगैरे काढल्या पाहिजे. आणि राहिला शेतीचा विषय, तर शेतीला भाव तर भेटलाच पाहिजे मालाला. आणि राहिला आता एवढ्या पावसामुळे एवढं नुकसान झालेलं आहे तर त्याला विमा भेटला पाहिजे, भरपाई केली पाहिजे. तरी या सर्व दृष्टिकोनातून आपल्याला काय वाटतं की कोण विकास करू शकतो चांदवड देवळात? आता विकासाचं कसं आहे माहिती आहे का, आता सांगताना आता आपण काही बघितलं नाही का कोण करेल, पण एवढं आहे का जो बी निवडून येईल त्यांनी केलं पाहिजे. असं नाही का आपण ते करणार आहे म्हणून त्यांना मतदान देऊ. जो बी कोणी येईल त्यांनी केलं पाहिजे बस एवढंच. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी जर दादांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर या ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार जोही उमेदवार किंवा जोही आमदार या देवळा चांदवड तालुक्यामधून होईल त्यांनी शेतीचे प्रश्न असतील, मातीचे प्रश्न असतील, बेरोजगार युवकांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांनी प्रत्येक गावागावामध्ये खूप मोठ्या तक्रारी आहेत, बरेचसे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि चांगल्यात चांगला देवळा चांदवड तालुक्याचा विकास कसा करता येईल याच्यावर जास्तीत जास्त भर देता यावा, यासाठी या ठिकाणी त्यांनी आपल्याला आपल्या भावनेतून आपल्या प्रतिक्रियेतून या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. दादा S9 न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. गेल्या महिन्यात निवडणुकीचा बिगुल वाजला. राजकीय वर्तुळात जर बघितलं तर मोठी उलटापालट आपल्याला दिसून आली आणि त्याच अनुषंगामधून आता देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होताना आपल्याला चित्र स्पष्ट दिसत आहे. जर सर्वांगीण चांदवड देवळा
मतदारसंघाचा विकास जर बघितला ते विकासाच्या मुद्द्यावरती आपण भाजपाकडनं जर म्हटलं तर राहुलदादा आयर आहेत, काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत, अपक्ष म्हणून केदारनाना उमेदवारी करतायत, प्रहारचे गणेश भाऊ निंबाळकर आहेत. या चौरंगी लढतीमध्ये विकासाचा जर विषय घेतला तर आपल्याला नक्की कुणाच्या नावाने आपण पसंती दर्शवणार आहात, काय सांगा? वैयक्तिक तर पक्ष वगैरे यांचं तर नाही घेत, पण मिनिमम 5-6 टर्म एकच आमदार पाहिजे आणि तोच प्रगती करू शकतो, तोच विकास करू शकतो. याचं काय विशिष्ट कारण काय असू शकतं, किंवा आपण जसं म्हटलं की 5 ते 6 टर्म जो आमदार आहे किंवा ज्याला आमदार केला आहे तोच व्हायला पाहिजे, असा जर आपला मुद्दा असेल तर तो नक्की कुठल्या मुद्द्यावरती आपण हा विषय घेतो? मी हा मुद्दा आपला चंद्रकांत पाटील वगैरे हे जे महाराष्ट्रातील अदर म्हणजे जे 5-6 टर्म आहे त्या विधानसभेचा 100% विकास झालेला आहे, त्या मुद्द्यावरच सांगतो. नक्कीच खूप खूप धन्यवाद.